सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत है। नागौरी की चाय और बड़े लोगों की राय लेनी चाहिए और उसके साथ बन मस्का, मतलब कभी मोहम्मद अली रोड पे आए आप, भाईकाला स्टेशन के बाजू में एक बन मस्का मिलता है। सो बड़े बड़े एक्टर्स लोग भी वहाँ पर बन मस्का खाने के लिए आते हैं। थैंक यू। चलो लेट्स प्ले। जल्दी मैच यहाँ पर स्टार्ट करते हैं। ओम और उनके साथ बैटिंग के लिए आ चुके हैं सुमित, और पहला ओवर लेके बॉलर है नॉन स्ट्राइक एंड पे अमित और बॉलर सुमित। चला स्टॉप वॉच तुमचं स्टार्ट केलंय, त्यामुळे तुम्ही मॅचवर लक्ष द्या। ओम शिला स्ट्राइक एंडला बॉलिंगसाठी सुमित आणि लेट्स प्ले रेडी टू फाईट। 7 ओव्हरची मॅच आहे। सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत। लेफ्टी बॅटर ओम, पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॉल, आणि पहिल्याच बॉलवरती ओमने काय स्टार्ट केलंय। ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात ओम, वाडेकर गावासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत ओम। ओम शांती ओम, ओमचा जर्सी नंबर पण 06 आहे। ज्या बॉलवर वन्स अगेन ओम शेलारचा धमाका, शेलार पॉवर। मध्ये बैलगाडा शर्यतीचा एक वेगळा नाद आहे, त्यामुळे ही गाणी अशी वाजलीच पाहिजेत। ओम शेलारने धमाका दिलाय। 8 रन झाले धावफलकावर। पहिली मॅच आहे, दोन्ही आर1 टीम मात्र फाईट करतायत, आर1 स्पोर्ट्स आणि आर1 ए। आर1 स्पोर्ट्स बॅटिंग करत असताना आर1 ए फिल्डिंग करते। ओम शेलार जबरदस्त टर्फ क्रिकेट खेळतात। ओरम क्रिकेटचा पण अनुभव आहे। एक मागील क्रीडा स्पर्धेमध्ये देखील ओम शेलारने प्रभावित कामगिरी केली होती आणि एक चांगला क्रिकेट खेळलेत, अनुभव आहे। कमी वयामध्ये एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळतात। बघा एक बाईकची चावी मिळाली आहे, तर प्लीज तुम्ही तुम्हाला ओळख पटवून तुमची घेऊन जा, जी बाईकची चावी आहे। स्टार्ट तर तगडी झाली आहे। आर1 स्पोर्ट्स 10 रन झाले 3 बॉल मध्ये पहिल्याच बॉलिंगसाठी सुमित। या बॉलवर देखील अवैध खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय। थोडा फटका तिकडे फसला। रवी पवार तिकडे पोहोचलेत। पहिलाच दिवस आहे क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या हाफमधून आपण पाहिलं तर जमा 11 आणि टीम डिंगडॉंग अशा 2 टीम क्वालिफाय झाल्यात। अर्जुनने जबरदस्त परफॉर्मन्स केला। डिंगडॉंग मध्ये शुभम थोरातने जबरदस्त परफॉर्मन्स केला। अक्षयने एक जबरदस्त कामगिरी केली। या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला। रन्स मात्र तिकडे सिंगल मिळेल। धावफलक आपण पाहिलं तर आतापर्यंत 14 रन झाले धावफलकावर 14।
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 14 रन झाले धावफलकावर. R1 A आपण थोडी घाई करा, फिल्डिंग टीम आपण थोडी घाई करा, कारण की स्टॉपेज आपलं चालू आहे मित्रांनो. परत पेनल्टी लावण्यास तुम्ही आम्हाला भाग पाडू नका. आज जरा शेड्यूल जास्त आहे, त्यामुळे उद्या पण आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत. त्यामुळे आजचं जर लवकर शेड्यूल झालं तर उद्या आपण टायमिंगमध्ये येऊ, आणि उद्या फायनल डे आहे, त्यामुळे उद्या जास्त मॅचेस आहेत. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा भव्य दिवस आयोजनात सर्व KTPL कल्याण टर्फ प्रीमियर लीग. हॅलो, डॉट बॉल आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रवी पवार यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्राईक एंडला बॅटर अमित आहेत. या बॉलवर बोल्ड आउट. पॉवरफुल रवी पवारचा बॉल. बॅटर आउट. अमितला बाहेर जावं लागेल. जबरदस्त पिचिंग करत असताना पाहिलं गेलं रवी पवार. स्ट्राईक एंडला बॅटर रहीम भाई. बहुत सालों से ये नाम यहाँ पर सुनते आ रहा हूँ. बहुत अच्छा क्रिकेट खेल चुका है. नए नए प्लेयर्स को वो चांस देते हैं, और अच्छा ओरम क्रिकेट में भी अच्छा उनकी टीम देखी थी. R1 स्पोर्ट्स. या बॉलवर जबरदस्त बॉल पाहिला गेला. रहीम यांना देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. सोळा रन झाले धावफलकावरती. दुसरी ओव्हर चालू आहे. नवीन बॅटर आपण पाहिलं तर किरण शिंदे. दोन खेळाडू आमने सामने आहेत, रवी पवार आणि किरण शिंदे. जबरदस्त खेळाडू. डोंबिवलीच्या अजूनही खुल्या गटात मुंबईतलं देखील टर्फ क्रिकेट खूप चांगलं खेळलेत. KTPL कल्याण टर्फ प्रीमियर लीगचे एक भव्य दिवस आयोजन. पहिला दिवस या टुर्नामेंटचा. खूप चांगलं प्लॅटफॉर्म. या सर्व खेळाडूंसाठी 75 रन्स पर्यंत प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खुल्या टप्प्याचा बॉल. रवी पवारने जबरदस्त बॉलिंग केली. किरणनं थांबवलंय. 7 ओव्हरची मॅच आहे.
यतिराज देवरुख आहेत यष्टांच्या मागे. यावर देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला किरणने. बघता बघता आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड पाहिलं तर 19 रन झाले धावफलकावर 19. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर यतिराज देवरुख हे मीरा भाईंदर रोडचे एक जबरदस्त ऑलराऊंडर. मग बॉल आउट, बॉक्स बॉल आउट आणि खूप टुर्नामेंट ज्या जुहूला झाल्या तिकडे देखील जबरदस्त परफॉर्मन्स केला होता यतिराजने. मुंबई ड्रीम्स या संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं त्यांनी. स्पिन बॉलिंग आणि यतिराज देवरुख हे म्हणजे मागे 4-5 वर्षापूर्वी जर तुम्ही मागे गेलात तर यतिराजने टर्फ क्रिकेट पूर्ण गाजवलं होतं. असा मीरा भाईंदर राईडचा एक जबरदस्त खेळाडू यतिराज देवरुख हे बाबू. या बॉलवर टॅप केला गेलाय. किरण सिंगल रन मिळेल. स्ट्राईक हँडला बॅटर आहेत लेफ्टी. ओम शेलार. शेलारने पण प्रभावित केलंय. 2 टर्फच्या मी टुर्नामेंट इथेपर्यंत कॉमेंट्रीला आलो होतो पण शेलारची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे. अजित सरांनी नो दिला की खो दिला एवढ्या जोरात नो बॉल दिलाय. कोई है सो आमचे व्यासपीठावर मित्र बसलेत ते पण थोडं एन्जॉय करतात. लेफ्टी बॅटर ओम शेलार. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. किरण शिंदेने मात्र बघता बघता 2 रन तिकडे कंप्लीट केल्यात. ओमला कॉलिंग खूप चांगली होती आणि धावफलक मात्र 2 ने पुढे जाईल. थोडा लेझी थ्रो दिला आणि धावफलक मात्र 2 ने पुढे जाईल. 25 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर हार्ट ट्रॅकर बॉल समोर खेळलेत आणि थोडं मात्र बॉल नो मॅच लँड मध्ये तिकडे परताना पाहिला गेलाय. 26. किरण शिंदे 70-65 पर्यंत रन्स घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे. यतिराजचा पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स पाहायला मिळतोय. ओम शेलारने मात्र देखील थोडं दडपण निर्माण केलंय. यतिराज देखील थोडं बाहेर टाकण्याचा बॉल प्रयत्न करतात. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स मात्र तिकडे सिंगल मेल डबलचा कॉल दिला किरणने. 29 रन झाले धावफलकावरती. 2 विकेट गेल्यात. 3री ओव्हर. चिंगड्या बोले वंडुगो आणि 3 ओव्हर समाप्त झाल्या. 30 रन आणि 2 विकेट गेल्यात. सोसुनी तीस रन झाले धावफलकावरती. 2 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अंकुशवर जबाबदारी दिली आहे स्ट्रायकरला किरण शिंदे. अर्बन स्पोर्ट्सने पण जबरदस्त कामगिरी केली या मॅच मध्ये. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे पण टायमिंग चांगलं केलं होतं. किरण शिंदे एन्जॉय करतात. थोडं रन्स पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. स्ट्रायकरला ओम शेलार.
एक डबल ट्रबलची ओव्हर आहे. 15 रन्स झाले 10 बॉलमध्ये. 15 रन्स वरती खेळतात ओम शेलार. 7 बॉल 5 किरण शिंदे. 32 रन्स झाले धावफलकावर. 32. व्हाईट बॉल. प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. या बॉलवर टॅप केला गेलाय. रन्स मात्र तिकडे सिंगल. नागोरीची चाय पण तुम्ही तिकडे एन्जॉय करा मित्रांनो. ऑफिस मध्ये पण ब्रेक झाला, आपण चहा पितो. चाय आणि सुट्टा. लॉस ऑफ 2 विकेट. या बॉलवर देखील लीग मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळेल. चिंगड्या बोले. अजित सर बोले. 1 to go. स्ट्राइक केला लेफ्टी बॅटर ओम शेलार. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अंकुशचा हा बॉल पाहिला तर आपला पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्सवर थोडं कंट्रोल करावं लागेल. 37. या बॉलवर ओम शेलारने देऊन टाकलाय. जबरदस्त टायमिंग. हँड्स अप 6. बघा मित्रांनो, 12 मिनिटांचं तुमचं टायमिंग झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या प्लीज. प्लीज आम्हाला पेनल्टी देण्यास तुम्ही भाग पाडू नका. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 43 रन झाले धावफलकावर. स्ट्राईकला किरण शिंदे. डोंबिवलीचे कसे खेळाडू अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील त्यांनी बाईक्स आपल्या नावावर मिळवल्या आहेत. टुर्नामेंटच्या एक चांगले खेळाडू आहेत. ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट पण खूप चांगले खेळले आहेत किरण शिंदे. या बॉलवर टॅप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डबल ट्रबलची ओव्हर आहे. ओम शेलार आहेत. 1 रन तिकडे मिळेल. डबलचा कॉल होईल का? बट ओम आणि किरण शिंदे जबरदस्त पार्टनरशिप केली. पार्टनरशिपची खूप गरज होती टीम अर्बन स्पोर्ट्सला आणि ओम आणि किरणने ती बिल्डअप केली. कल्याण डोंबिवली क्रिकेटची आता खऱ्या अर्थाने खूप चांगला क्रेज या परिसरात पाहिला गेलाय. या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स पुन्हा एकदा मात्र 1 ने पुढे जाईल. लीग मॅचचा फॉर्मॅट आहे. 2 टीम आजमधून पहिल्या हाफमधून क्वालिफाय झाल्या. डिंगडॉंग आणि जमा 11. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डॉट बॉल. डबल ट्रबलची ओव्हर आहे. व्हाईट बॉल. 5वी ओव्हर चालू आहे. 48 रन झाले धावफलकावर. स्ट्राईक केला लेफ्टी बॅटर ओम शेलार.
या बॉलवर शेलारने फक्त फ्लिक केलं. 49 धावा झाल्या धावफलकावर, 2 विकेट गेलेत. KTPL या बॉल देखील हलक्या हाताने ढकलला गेला. किरणने सिंगल रन तिकडे मिळतीये. तब्बल 50 धावा कंप्लीट होतात अर्बन स्पोर्ट्स. जबरदस्त रन्स करत असताना विकेट गेले, बट दोन्ही बॅटरने खूप चांगली इनिंग बिल्डअप केली. चेंगड्या बोले, अजित सर बोले. 51 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर मात्र सिंगल करण्याचा प्रयत्न करत होते, बट शेवटचा बॉल डॉट येतो. म्हणजे ह्या ओव्हरमध्ये रन आले एकूण 9 रन्स आले. म्हणजे 9चे डबल होतील 18 आणि म्हणजे धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 61 धावा होते धावफलकावरती. 2 विकेट गेल्यात. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डबल ट्रबलच्या ओव्हरला 9 रन्स आले. आता किरण आणि ओमला माहिती आहे की आपण मॅच मध्ये आलोय. बॉलिंगसाठी अंकुश यादववर मात्र जबाबदारी दिली आहे. अंकुशचा पहिला बॉल आपण पाहिला तिथे डॉट बॉल येतोय. या बॉलवर देखील आपण पाहतो थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. मॅच मध्ये चांगला कमबॅक केला तर अंकुश यादवने देखील या ओव्हरमध्ये अर्बन टीम ए आणि अर्बन स्पोर्ट्स म्हणजे योगायोगाने दोन्ही टीम एकाच हाफला आल्यात. बट एक बेनिफिट आहे की दोन्ही टीम सेमीफायनल जे खेळतील, क्वार्टर फायनल त्या क्रॉस खेळतील. जर दोन्ही टीम क्वालिफाय झाल्या तर. या बॉलवर शेप आउट झालेत, गॅप मध्ये खेळले गेलेत आणि उपरवाला झबी देतायत छप्पड फाड के 4 रन. $65 65 धावा होते धावफलकावरती. या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि 2 रन मिळतील. जबरदस्त पार्टनरशिप. वेल बॅटिंग ओम आणि किरण बोललेले आवाज. शेंगड्या बोले, या बॉलवर देखील नो बॉल. एकूण 70 धावा झाले धावफलकावरती. स्ट्राईक एंडला ओम शेलार.
69 6 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झाला. 69 धावा झाल्या धावफलकावरती. नो बॉल. एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा एकदा धावफलक थोडं वरती जाताना पाहायला मिळतोय. शेवटची ओव्हर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर भाविन, स्ट्रायकरला किरण. या बॉलवर किरणने समोर खेळले गेले आहेत बट फिल्डर आहेत तिकडे. नो बॉल मध्ये फ्री हिट आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओम शेलार मात्र तिकडे प्रयत्न करतात. नॉन स्ट्राईक चान्स आहे बट एक रन तिकडे मिळेल. जबरदस्त स्टार्ट केली आहे आणि पार्टनरशिप खूप चांगली झाली. ओम शेलार आणि किरण शिंदे जबरदस्त लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. 19 बॉल 18 किरण शिंदे, 19 बॉल 25 ओम शेलार. या बॉलवर फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका थोडा फसला आणि तिकडे 2 रन. तिसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. 3 रन तिकडे मिळत आहेत. मित्रांनो या जोडीसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली किरण शिंदे आणि ओम शेलार. A1 जोडी आहे आणि पहिली मला वाटतं आता आजच्या दिवसात 3 रन धावून काढलेत. टर्फ लॉस क्वचित पाहायला मिळतं. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. 76 76 रन झाले धावफलकावर. बॅटिंग करत असताना R1 स्पोर्ट्स. नो. दिवसाचं क्रिकेट वेगळा. जेव्हा अंडर लाईट्स आपण क्रिकेट खेळतो टर्फला तो एक वेगळा माहोल असतो. पुन्हा एकदा नो बॉल. भाविन मात्र थोडं लाईन लाईन बिरकट आहेत. 78 रन्स झाले धावफलकावर. 78. तब्बल 80 धावा झाल्यात धावफलकावरती. भाविनची एक्स्ट्रा रन्स मात्र मॅच मध्ये पूर्णपणे कलाटणी दिली आहे.
या बॉलवर देखील डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला, तिकडे मात्र रन सिंगल. 82 रन झाले धावफलकावरती. चेंगड्या बोले, नो बॉल आणि धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 84 धावावर धरती झालंय. 84 आजच्या दिवसातील 115 रनचा हायेस्ट स्कोर आहे टीम डिंगडॉंग टीमने केले होते. अक्षय अय्यरने जबरदस्त बॅटिंग केली, शुभम थोरातने त्या इनिंग मध्ये बॅटिंग केली. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे एक्स्ट्रा रन्स. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट मित्रांनो या जोडीसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली किरण शिंदे आणि ओम शेलार. अफलातून बॅटिंग करत असताना R1 A आणि जेडी पॅकर. जेडी पॅकरचे कॅप्टन आपण टॉस साठी टॉस करून आपण थांबूयात. R1 A टॉस करतील. और हमारे दोस्त नागौरी चाय के ओनर राहिल भाई, आपका भी स्वागत है, मोस्ट वेलकम. और हमारे रहीम भाई भी मैच एंजॉय कर रहे हैं. राहिल भाई आपका भी स्वागत है. हमारे दोस्त यहाँ पर कमेंटेटर प्रथम यहाँ पर जुड़ चुके हैं. दोनों भाई दोनों तबाही. पहिल्या बॉलनी सुरुवात केली आहे, बट खूप मोठं टार्गेट आहे 87चं.
व्हाईट बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स मात्र कुठे ना कुठेतरी कंट्रोल करावे लागतील. 87 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे. धावफलकावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. बट अर्बन ए टीमला मात्र थोडा आता फास्ट खेळावं लागेल. थर्ड गिअरला बॅटिंग करावी लागेल. स्ट्राईक एंडला तौहिद कुरेशी, यावर देखील परफेक्ट यॉर्कर. फिल्डर आहेत तिकडे त्या सुट्टीला करण पाटील आहेत. बॉलिंगसाठी शैलेश परमार, जबरदस्त स्पिनर आहे शैलेश परमार पण. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय. चेंगड्या बोले, या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र रन्स कंप्लीट करेल सिंगल. सो पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाले. रन झाले 7. 36 बॉल मध्ये 80 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. छत्तीस बॉल मध्ये अजून 80 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. करण पाटील आणि तौहिद कुरेशी. स्पीडअप करायचे थोडं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बंटी पटाक यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्राईकिंगला तौहिद. 36 बॉल मध्ये 80 रन्स करायचे आहेत. मोठी इनिंग खेळावी लागेल तौहिदला. या बॉलवर देखील हवाई सफर. बंटीचं स्वागत केलंय. हँडसम 6. बंटी की बजा दी घंटी. पहिल्याच बॉलवर तौहिदने स्टँड अँड डिलिव्हर. 13 रन झाले धावफलकावर. स्टार्ट चांगलं केले तौहिदने या ओव्हरमध्ये. 74 धावांची गरज अजून 35 बॉल मध्ये जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील वन्स अगेन मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका डीप मध्ये जाईल. धीरज आहेत तिकडे बट बघता बघता आपण पाहतो 2 रन तिकडे मिळेल. पंधरा धावा झाल्यात धावफलकावरती. बॅटर आउट. या बॉलवर देखील क्रॅकिंग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला गेलाय.
17 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी बंटी, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. तोहित या बॉलवर देखील पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा मात्र इकडे हा हँडसम 6. वन टू गो. या बॉलवर देखील अवैध खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बंटीकडे मात्र तिकडे कॅच जाईल आणि बंटीची मात्र खेळी तिकडे संपुष्टामध्ये येते. मॅचला मात्र पुन्हा एकदा कलाटणी आले जरूर. 23 रन झाले धावफलकावरती. सामना मात्र थोडा दोन्ही टीमकडे मात्र आता चौसष्ट धावांची गरज आहे. 23 रन झाले, 2 विकेट गेल्यात. 30 बॉल 64 करायचे. एक त्यातली डबल ट्रबल ओव्हर आहे, त्यामुळे अर्बन ए टीम मॅच मध्ये पण आहे. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते. तिकडे आपण पाहिलं तर रन (24) 24 रन झाले धावफलकावर. 29 बॉल मध्ये 63 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर भन्नाट वेग पाहायला गेला. विशाल भोईर आपलं पण स्वागत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आले तर भोईर, म्हात्रे, पाटील, जोशी, भगत आणि त्यांचे आज आमचे जॉन डिक्रूज हे पण लक्षात राहील. सो ते आता विजयाच्या दिशेने, त्यांना एक मॅच जिंकायची आणि पॉइंट टेबलमध्ये. स्ट्राईक रवी पवार. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर स्वप्नील,
जबरदस्त मॅच आहे. रवी पवारला थोडा स्टार्ट द्यावा लागेल. या बॉलवर जबरदस्त बॉल आणि स्वप्नील बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही संघ मात्र R1 या नावाने खेळतायत, बट मैदानामध्ये फाईट करतायत. स्वप्नीलने जबरदस्त बॉलला वळवलं गेलं, रवीला मात्र थांबवलं. गुड बॉलिंग. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. 1 रन तिकडे मी डबलचा कॉल दिला. यास 2 रन झाले तिथल्या तिथे. बघता बघता 2 रनने पुन्हा एकदा ग्राफ पुढे जाईल. कोई है या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन सिंगल मिळेल. 27 रन झाले धावफलकावर. 60 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. झापूक झुपूक. 27 लॉस ऑफ 2 विकेट. या बॉलवर परफेक्ट टायमिंग केलं गेलंय. फ्लॅट 6 इकडे, बट तिकडे फिल्डर होते आणि ट्राय करत होते की समोर खेळण्याचा, बट मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. बॅटर संपुष्टामध्ये येते. जबरदस्त मॅच आहे. 24 बॉल मध्ये अजूनही 60 धावांची गरज आहे. त्यातल्या एक डबल ट्रबलची ओव्हर आहे. त्यामुळे ही मॅच R1 A टीमकडे पण आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 29 धावा झाल्या धावफलकावर. 3 विकेट गेल्या. पंचांचा निर्णय असेल तर तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. हॅलो, सामना चालू करायचा आहे. हॅलो, पंच जोडी डॉट बॉल आणि आपण
किरण शिंदेने देखील एक जबरदस्त कमबॅक केलं गेलं. एक जबरदस्त बॉलर आहेत, परफेक्ट ऑलराऊंडर आहेत किरण शिंदे. या बॉलवर पुन्हा एकदा एक चांगला बॉलला फिरवला गेला, लेग ब्रेक नॅचरल. यतिराज देवरुखीला मात्र तिकडे थांबवला. गुड बॉल. 4थी ओव्हर चालू आहे. इकॉनॉमीने बॉलिंग करतायत किरण शिंदे. स्ट्राईकरला यतिराज देवरुखे. बाबू बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉलवर देखील पुन्हा एकदा यतिराजला पुन्हा एकदा थांबवून ठेवल्या गेलाय. जबरदस्त बॉलिंग किरण शिंदेची. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर आहेत तिकडे आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल यतिराजला. स्वप्नीलचं सेलिब्रेशन स्माइल करतायत आणि मॅच मध्ये आले टीम अर्बन स्पोर्ट्स. जॉन या बॉलवर देखील जबरदस्त टायमिंग करत असताना बट तिकडे बॅक टू बॅक आता मात्र अतुलला देखील बाहेर जावं लागेल. किरण थोडं सेलिब्रेशन करतायत. मॅच मध्ये कमबॅक केले गेले अर्बन स्पोर्ट्स. वळत मॅचच्या दिशेने डबल ट्रबलची ओव्हर आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरजच्या हातामध्ये जबाबदारी दिली आहे. स्ट्राईकरला रवी. 18 बॉलमध्ये 54 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहत एक जबरदस्त स्पिन केलं गेलं धीरजने. महत्वाची ओव्हर आहे. डबल ट्रबलची ओव्हर. इकडे चान्स घेणं गरजेचं आहे. आता बॅटर अंकुश स्ट्राईक एंडला. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा KTPL. उद्या देखील आपण इकडे फायनल डे एन्जॉय करणार आहोत. भव्य दिव्य असं आयोजन केलंय आज इकडे सर्व आमचे मित्र. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक जबरदस्त बॉलला वळवलं गेलंय. धीरज बॉलिंग साठी आहेत. वन टू गो. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला धीरजच्या माध्यमातून. जबरदस्त बॉलर आहे. कल्याणचे नामवंत खेळाडू आहेत आणि बघता बघता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 31 या धावसंख्येवरती ग्राफ थोडा शांत होताना पाहिला. 33 या धावसंख्येवरती पाहिला गेलाय आणि 12 बॉलमध्ये आता 56. 12 चेंडू 54 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला रवी पवार स्माइल करतायत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलर विकी.
जबरदस्त स्पिनर आहेत. विकीचा पहिलाच बॉल आपण पाहिला तो ऑफ स्ट्रिकच्या इथे किरण शिंदेने खूप चांगला कलेक्ट केला, बट वाईट बॉल आहे. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेला. शेवटची ओव्हर कुठे ना कुठेतरी अर्वन ए या टीमला बॅकफुटला घेऊन गेली, कारण की 80+ या ग्राउंडवर थोडं कठीण आहे. बट अर्वन स्पोर्ट्सने जबरदस्त कामगिरी केली. दोन्ही अर्वन आमने सामने फाईट करतात. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळले गेलेत, बट रन्स मात्र तिकडे 4 रन मिळत आहेत. खूप चांगलं टायमिंग केलं अंकुशने, बट वेळ निघून गेली आहे. मोठ्या स्ट्रोकची पहिल्या ओव्हर पासून सुरुवात होणं गरजेचं होतं. 39. दहा बॉल्स मध्ये 48 धावांची गरज आहे. इकडे देखील बॉलला वळवलं गेलं. विकीची हीच ओळख आहे, दोन्ही दिशेला बॉल कट करतात, अनुभव आहे आणि स्लो स्पिन. जबरदस्त बॉल स्पिन करतात. गुड बॉलिंग विकी. या बॉलवर पुन्हा एकदा मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इकॉनॉमी बॉलिंग केली विकीने. नो बॉल पुन्हा एकदा मात्र तिकडे. थोडी डिफिकल्ट झाली मॅच आता. या बॉलला देखील समोर उडवला गेला, बट तिकडे फिल्डर आहेत आणि आता मॅच मात्र कठीण झाली थोडं जिंकण्यासाठी. अर्वन ए ह्या टीमला डिफिकल्ट झालंय. 6 बॉल मध्ये तब्बल 45 रन्स ची गरज आहे, त्यामुळे कठीण आहे. मॅच आता मात्र थोडी कठीण झाली आहे आणि जवळपास या टीमवर अर्वन स्पोर्ट्सने मात्र या मॅचवरती जबरदस्त कामगिरी करत असताना किरण शिंदे, ओम शेलारची पहिल्या डावमध्ये या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. बॉडी पण डोले शोले आणि देऊन टाकला सुमितने. हा हँडसम 6. मात्र शिल्लक आहे जवळपास अर्वन स्पोर्ट्सने या मॅच वरती चांगली कामगिरी करत असताना नाव कोरलं गेलं. या बॉलवर देखील या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कव्हर्सला खेळले गेले. सिंगल रन मिळेल आणि 1 to go. शेवटचा बॉल.
या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलं. सुमितचे दोन्ही सिक्स पाहण्यासारखे होते. वेल बॅटिंग सुमित आणि हा सामना जिंकला अर्बन स्पोर्ट्स. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स.